नमस्कार मित्रांनो, आपण चालू केलेला आहे नवीन ब्लॉग. मी कदीर सय्यद. आम्ही आमच्या गावात गेलो असता आमचे मित्र बळीराम शिळके यांचा फोन आला की बा आपल्या घरी एक कोबरा नाग निघालेला आहे, तुम्ही या लवकर. मग आम्ही घाईघाईने आलो गावात. गावात आल्यानंतर मग बॅटरीनं बघितला तर कोबरा नाग दिसला. मग आता नाग दिसल्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण होतं हे आपल्याला माहितीच आहे. परंतु नागाचं एक वैशिष्ट्य असतं, सापाचं एक वैशिष्ट्य असतो की तो कोणाला वार करत नाही आहे. त्याच्यावरती पाऊल पडला तरच तो वार करतो. मग ही जमली बाहेर पब्लिक, भरपूर गावातले बाया, माणसं, मुलं, भरपूर गर्दा लागलेला. मग आम्ही केला आमच्या मित्राला फोन, गोकुळ लाड आले. गोकुळ लाड रामनगरवरून हे आले असता यांचे मित्र प्रधान सर आणि एक छोटा मुलगा, हे आमचे गावकरी, ही सगळं गावातली मुलं आलो आम्ही. गोकुळ लाड यांनी त्या कोबरा नागाचं एक वेळा बघितला, कसा बसला काय बसला, सविस्तर त्याची माहिती घेतली, कोणता नाग आहे काय आहे म्हणून. नाग हा फुसकाऱ्या मारत होता. त्यांनी डायरेक्ट आल्या हात टाकला, परंतु तो साप नाग कोबरा जो समोर सरकला, त्यामुळं त्याला धरणं काही शक्य झालं नाही. मग नंतर यांनी त्यांच्यासोबत आलेला एक मुलगा आहे, हे बघा आपण बघू शकता, हे बघा नाग, हा कोबरा आहे आणि हे गोकुळ लाड आहे सर्पमित्र. बघा कसे सर्प धरताय, आपण एक वेळा बघू शकताय. हे बघा ड्रमच्या आडी सर्प होता, नाग होता. बघा बॅटरीच्या सहाय्याने रात्रीचे 8, 8:30, 9 वाजत होते, रात्रीची वेळ होती. परंतु ह्या सर्पमित्राने आपण बघू शकता कसं आपल्या एका मित्राच्या सहाय्याने हा नाग बाहेर काढला आहे. हा नाग म्हणजे फुसफुस करत होता, आवाज मारत होता, परंतु हे न घाबरता त्याला, बघा आता थोड्या वेळाने याला हे बाहेर काढताय. हे बघा इकडून एक जण त्यांचा मित्र छोटा सर्पमित्र तो ट्राय करतो, इकडून गोकुळ भाऊ ट्राय करताय. आणि अतिशय मोठा नाग आहे, तुम्ही बघताना तर त्यावेळेस तुम्हाला कळेल हा कोबरा खरंच. आणि हा कोबरा पत्रावरून डायरेक्ट आपल्या त्या बळीभाऊच्या गच्चीमध्ये म्हणजे मधल्या पेसमध्ये पडला. तिथं छोटे छोटे मुलं ते होते, परंतु कोणतीही हानी झाली नाही, देवाची कृपा म्हणायला हरकत नाही. बघू शकता आपण कसा नाग आहे. आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये आता